जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था जळगाव यांचे दिनांक 25/6/2025 चे पत्र कालिका नगरी या सहकारी पतसंस्था यावल संस्थेबाबत जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था जळगाव यांनी त्यांच्या कार्यालयाला पत्र पाठवून या कार्यालयाला मान्यता दिली आहे। या संदर्भात श्री कालिका अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यावल हा एक तालुका आहे, त्यामुळे सदर संस्था कायदेशीररित्या त्यांच्या कार्यालयाच्या अखत्यारीत येते आणि ते सदर संस्थेचे निबंधक आहेत। महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि त्याचे नियम 1961 आणि संस्थेच्या उपनियमांनुसार त्यांनी त्यांच्या स्तरावर सदर पत्रावरील पुढील आवश्यक कार्यवाही करावी आणि सर्व संबंधितांना अहवाल सादर करावा। नमस्कार दादा, आपलं नाव? नितीन सोनार। दादा, माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला यावल पद संख्या कालिका माता याच्याबद्दल एक पत्र प्राप्त झालं होतं, त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? माझी प्रतिक्रिया अशी आहे की दिनांक 4/7/2025 रोजी माननीय जिल्हा उप सहकारी संस्था जळगाव म्हणजे DDR या कार्यालयाने यावल सहनिबंधक कार्यालय यावल याने पत्र दिलेलं आहे। त्या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की कालिका नागरी पतसंस्था चेअरमन यांच्या विरुद्ध तसेच दोषी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत इतकी स्पष्ट सूचना DDR महोदयांनी दिलेली आहे की जो दोषी चेअरमन आहे, जे दोषी अधिकारी आहे, त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे अशा पद्धतीचं स्ट्रिक्टली पत्र दिनांक 4/7/2025 रोजी माननीय DDR साहेबांनी सहाय्यक निबंधक यावल याला दिलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने त्यांनी मला हे पत्र दिलं DDR साहेबांनी। हे पत्र घेऊन मी सहाय्यक निबंधक कार्यालय यावल या कार्यालयामध्ये गेलो। त्या कार्यालयामध्ये साहेबांनी विचारलं की साहेब, आपल्याकडे DDR साहेबांचं पत्र आलेलं आहे म्हणजे, पण मला पत्र आलेलं नाही। त्यांना मी ह्या पत्राची कॉपी दिली की साहेब, आपल्याकडे 4/7/2025 रोजी DDR साहेबांचं पत्र, जे त्यांनी मला जे पत्र दिलेलं आहे त्याची एक प्रत हे आपल्या कार्यालयाला त्यांनी दिलेली। त्यांनी ते पत्र शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांना ते पत्र मिळून आलेले नाही। याच्यावर अंदाज लागतो की एवढे वरिष्ठ अधिकारी या कार्यालयाला दोषीविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करता आहे, वेळोवेळी फोन करता आहे, तरीसुद्धा असे सहाय्यक निबंधक यावल या अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्रांना केराची टोपली दाखवण्याचं काम केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने मी त्यांना म्हटलं की साहेब, हे एवढं स्ट्रिक्टली पत्र आलेलं आहे, एवढं गंभीर पत्र आलेलं आहे आणि ते पत्र आपण म्हणता की ते गहाळ झालेलं आहे, याचा अर्थ आपण त्या चेअरमनवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास टाळाटाळ करता आहे। जे दोषी अधिकारी आहे याला आपण पाठीशी घालत आहे। मी त्यांना माझा स्पष्ट हा आरोप लावला। त्यांना माझा साहेब, मला 14 तारखेच्या आत आपण जर हे पत्र वाचून संबंधित चेअरमनवरती व दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यासंदर्भातलं पत्र जर मला नाही दिलं तर दिनांक 15 ऑगस्टला मी आपल्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार आहे, ही त्यांना मी हात जोडून विनंती केलेली आहे। 14 तारखेच्या आत आपलं काय म्हणणं आहे हे मला पत्राच्या अनुषंगाने मला कळवावे। त्यांनी मला सांगितलं, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझे जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्या विरुद्ध मी कारवाई करणार नाही। मला त्यांना हे सांगायचं आहे, जर DDR महोदय, जॉईंट रजिस्ट्रार साहेब आणि कमिशनर साहेब राज्याचे यांच्या पत्राला जर हा यावलचा केराची टोपली दाखवत आहे तर या यावल सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या अधिकाऱ्याला या खुर्चीवरती बसण्याचा नैतिक अधिकार नाही। म्हणून तो अधिकारी संबंधित एवढा भ्रष्ट असल्या कारणाने तो म्हणतो की माझे वरिष्ठ अधिकारी आहे ते त्यांच्या विरुद्ध मी पत्रव्यवहार करणार नाही व कारवाई करणार नाही। म्हणजे हे गुन्हे सिद्ध होऊन देखील हा यार कारवाई करत नाही आहे। माझी आपल्या माध्यमातून शासनाकडे, DDR साहेबांकडे, जॉईंट रजिस्ट्रार साहेबांकडे, कमिशनर साहेबांकडे व राज्याचे सहकार राज्यमंत्री यांच्याकडे हात जोडून विनंती करतो की यावल सहाय्यक निबंधक कार्यालयाचा जो भोंगळ कारभार चाललेला आहे हा मी वेळोवेळी
आपल्या लक्षात आरोप दिलेला आहे। म्हणून तात्काळ यावलची यारची खाते न्याय चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी माझी शासन दरबारी आग्रहाची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।